शेतकरी मित्रांनो नमस्कार। शेतकरी मित्रांनो आज आपण वाघडी गावामध्ये एका प्रगतशील केळी उत्पादक शेतकऱ्याच्या शेतात आलो आहे। तर शेतकरी मित्रांनो आमचं चाळीसगाव तालुक्यात म्हणजे अशी केळी आपण पाहिलेली सुद्धा नसेल आणि आज आपण त्यांची मुलाखत घेऊन म्हणजे यशस्वी केळी शेती आपण कशा पद्धतीने करू शकतो आणि ते अगोदर ही केळी लागवड करत होते हा आहे की आता ते मागच्या वेळेस कसं लागवड करत होते, कसं नियोजन करत होते आणि जो आता स्टेटमेंट असतात पोलन ॲग्रीची जे स्टेटमेंट आहे त्यानुसार ते केळीचा आता बुंदा बनलेला पाहू शकता तुम्ही। तर नियोजन कसं असावं जे आपण आवडतो नियोजन कसं असतं त्याच्यानंतर ट्रीटमेंट करून चांगल्या प्रकारे जे केळीला जे खतं लागतात ते वेळोवेळी भेटले तर तुम्ही आता बुंदा कसा बनलेला आहे पाहू शकता। तर अशा शेतकऱ्याकडे आपण माहिती जाणून घेणार आहोत की आपण आवडतो केळीचं नियोजन करतो ते कसं असतं आणि कित्येक पट चांगलं असतं की आता आपण केळीचं योग्य ट्रीटमेंट करत असतो हे चांगलं असतं। तर दादा आपलं नाव सांगा अगोदर। विजय बळीराम भंगाळे, राहणार वाघडी, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव। तर दादा तुम्ही आता केळी उत्पादक शेतकरी आहात, तुम्ही केळीमध्ये आता किती दिवसापासून खेळताय, आता केळी किती दिवसापासून लागवड करताय? मी 4-5 वर्षापासून केळी लागवड करतोय। हा तर केळी लागवड करताय तुम्ही, आता किती खोड लावलंय आता हे केळीचं? हे केळीचं रोप मी 1600 लावलेलं आहे। हा रोप लागवड केलेली आहे 1600 तुम्ही रोप लागवड केलेलं आहे। तर आमचं जे शेतकरी आता तुम्ही आता मध्ये चला बरं का आम्हाला बुंदा दाखवा तुमचा केळीचा। अशा पद्धतीने त्यांचा आता बुंदा बनलेला आहे पाहू शकता। शेतकरी मित्रांनो काय असतं बुंदाही बनणं खूप महत्त्वाचं असतं। जेवढा तुमचा चांगला बुंदा बनत असतो केळीचा तेवढंच तुमचा घडाचं वजन धरण्याची क्षमता, त्याच्यानंतर तुम्हाला जी रास लागत असते आपल्या सगळ्यात महत्त्वाची रास असते तिचं 25 क्रॉस 25च्या आत बाहेर लागली तर आपल्याला बेनिफिट हा चांगला मिळत असतो। तर शेतकरी मित्रांनो काय असतं की आपण जे शेतकरी असतात त्यांना चांगल्या प्रकारे बेनिफिट मिळावा, त्याच्यानंतर चांगल्या प्रकारे माहिती मिळावी त्यासाठी सतत कार्यरत असतो आणि आपण व्हिडिओ बनवून टाकत असतो। तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घेणे जेणेकरून असे रिझल्टचे व्हिडिओ मिळत जातील। तर दादा आता तुम्ही अगोदर केळी लागवड करत होती तर तुम्हाला त्याचा बेनिफिट काय मिळत होता, त्याच्यानंतर काही म्हणजे आपण ढोरा हमाली होत होती तर काय वाटतं तुम्हाला? हो ढोरा हमाली सारखंच होत होतं, जे मला पाहिजे ते मिळत नव्हतं, दुसरंच कुठलं तरी टाकत होतो। त्याच्यामुळे ह्या केळीमध्ये फार फरक आहे, त्या नंतरच्या केळ्यांमध्ये फार फरक होता। म्हणजे तुम्ही हे पोलन ॲग्रोचं केल्यामुळे फार जे लागतंय बागाला केळीला तेच देतोय मी त्यांच्याकडनं, त्याच्यामुळे फार नियोजन व्यवस्थित आणि एकदम परफेक्ट। आता आम्हाला हे सांगा तुम्ही आता समजून घ्या आता या वर्षी तुम्ही केळी नाही मागच्या वर्षी केळी लागवड जी केळी लागवड केलेली होती तिला रास किती बसत होती आणि किती उत्पन्नात किती बेनिफिट मिळत होता तुम्हाला? मला रास 20, 21, 22ची पडत होती आणि आता मला पाहिजे हे 25 ते 30च्या जवळपास मला रास पाहिजे आता या बागाची रास तुम्हाला 25 क्रॉस मिळेल बुवा। आणि तुम्ही आता नियोजन करत होते पहिले, आता तुम्ही शेजारी जे सोडत होते किंवा एखादी आता समजून घ्या तुम्ही आता डबल इथं बेड केलेला आहे, बेडवर लागवड केलेला हा एक बेनिफिट चांगला आहे। त्याच्यानंतर डबल लॅटरल टाकलेली आहे हाही एक बेनिफिट चांगला आहे। त्याच्यानंतर वेळोवेळी खत नियोजन, पाणी नियोजन। आता जे केळी उत्पादक शेतकरी आहे त्यांनी जर रोप लावण्याचा विचार करत असाल तर त्यांना महत्वाचं काय असतं आता तुम्ही काय सांगू शकता? महत्वाचं पहिले बेड टाकायचे 6x5 वर 6 बायचा बेड करायचा, 36 इंचाचा बेड असतो आणि 5 वर लावणी करायची, म्हणजे एकदम परफेक्ट नियोजन होत असतं त्याचं। आणि हे जे असं आता तुम्ही आता डबल लॅटरिंग वगैरे टाकली पाहिजे, डबल लॅटरिंग शिवाय केळी नाही। डबल लॅटरिंगचा हा फायदा असतो की दोन्हीकडनं मुया अन्नद्रव्य घेत असतात आणि एक लॅटरिंग टाकल्यानंतर एकाकडचंच मूळ घेत असतं अन्नद्रव्य आणि ते वाढल्यानंतर पडण्याचा संभव असतो। म्हणजे मोठं झाल्यानंतर जेव्हा आपला घड चांगल्या प्रकारे वजनदार येत असतो मग एकच लॅटर जर टाकलेली असती तर त्या मुळा काय असतात, जर समजा तुम्ही इकडे लॅटर टाकली आणि तिकडच्या साईडला मुळा काय असतात, तिकडच्या साईडच्या मुळा इकडे अन्नद्रव्य पाणी भेटत असतं त्यासाठी वाकड्या होऊन जात असता आणि हा घड तिकडच्या साईडने पडण्याचा हा धोका असतो। तर आणि शेतकरी मित्रांना एक सांगा तुम्ही आता पोलनचं योग्य ट्रीटमेंट घेताय, वेळोवेळी खत नियोजन हे चांगल्या प्रकारे होतंय तर तुम्हाला आता जशी केळी पाहिजे तशी बनलेली आहे का नाही? आता मला जशी पाहिजे त्याच्यापेक्षा अपेक्षेपेक्षा जास्त बनलेली केळी आहे, म्हणजे नियोजन एकदम घेतलंच पाहिजे बुवा शेतकऱ्यांनी। आता असंच कुठलीही पोलन असो कुठलंही असो तर ते नियोजन पद्धत प्रमाणेच केळी लागवड झाली पाहिजे किंवा कुठलीही लागवड त्याच्या प्रमाणेच झाली पाहिजे। शेतकरी मित्रांनो केळीला वेळोवेळी खाद्य
नेत्र, पुरश, पालाश, त्याच्यानंतर मॅग्नेशियम, सल्फर, कॅल्शियम, वेळोवेळी लागणारे सूक्ष्म अन्नद्रव्य, झिंक, फेरस, मॅग्नीस, कॅल्शियम, बोरान, मॅग्नेशियम हे कंटिन्यू केळीला लागत राहतात आणि केळीला खाद्यपूर लागत असतं, त्याच्यामुळे तिला वारंवार हे घटक सोडावे लागतात. वेळोवेळी टायमानुसार जसं ट्रीटमेंटनुसार जसं त्या सोडत राहावं लागत असतं. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने दादाने केळीचं नियोजन केलं आहे. खत नियोजन हे महत्त्वाचं असतं केळीसाठी. सगळ्यात जास्त लागणारा असतं तो फॉस्फरस झाडाला लागत असतो. फॉस्फरस जेवढा जास्त गेला तेवढा चांगल्या प्रकारे आपल्याला बुंदा हा बनलेला मिळत असतो. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने पोलन ॲग्रीचं ट्रीटमेंट इथं केलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही ट्रीटमेंटनुसार केळी लागवड, रोप लागवड करा. अशा पद्धतीने आपण उत्पादन घ्या, त्याच्यानंतर आपल्याला बेनिफिटही मिळेल आणि आपला जो आता विकास म्हणजे व्हायला पाहिजे शेतकऱ्याचा, तर असाच केळी असो, व्हेजिटेबलचं पिकं असो किंवा ऊस असो, असे वारंवार पिकं घेऊनच शेतकरी हा मोठा होऊ शकतो. आणि तुम्ही आता खोड लागवड करता, त्याच्यानंतर आता रोप लागवड, याच्यामध्ये काय फरक वाटला तुम्हाला? भरपूर फरक आहे. म्हणजे खोड लागवड केल्यानंतर आपण लक्ष कमी घालतो, रोप आणल्यानंतर फार लक्ष देतो आपण त्याच्याकडे. सुरुवातीला रोपाचं कसं नियोजन केलं होतं तुम्ही? आता रोपाचं पहिले बेड पाडले, बेड पाडल्यानंतर 2 दिवसांनी रोप आलं. रोप आल्यानंतर आम्ही त्याला पाणी, ठिबक वगैरे आतरली, मग खड्डं केलं, खड्ड्यात पाणी टाकलं, पाण्यात टाकल्यानंतर ते रोप टाकलं तिच्यात, मग ते त्या पद्धतीने. आणि त्यानंतर तुम्ही फवारण्या, ट्रॅप वगैरे पण लावला होता? फवारण्या, ट्रॅप आणि पूर्ण ड्रिचिंग वगैरे ते वेळोवेळी चालू होतं. तरी मित्रांनो, मी इतका खर्च करून केळी रोप लावलेलं आहे, परत खोड पण लावतो, पण एकही रुपयाचं तणनाशक मारलेलं नाही. की आपण वेळोवेळी जर तणनाशक मारलं केळीत तर केळी व्यवस्थित येणार नाही. त्याच्यामुळे मी निंदीच करून घेतोय आणि आपणही निंदीच करा. वारंवार निंदत असतोय, त्याच्यामुळे हे मला बुंदे वगैरे चांगले दिसत आहेत. हा, म्हणजे केळीचं तुम्ही आता तणनाशक मारलं, केळीला कुठं इजा होईल असं कोणताही काम तुम्ही आता केळीमध्ये केलेलं नाहीये. शेतकरी मित्रांना एकच रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर रोप लागवड केलं असेल, एवढा खर्च केला असेल, तर शेतकरी मित्रांना 2 पैसे गेले तरी चालतील. तण झालं तर लगेच त्याला जर तुम्ही खुरपणीद्वारे काढून घेतलं तर चांगल्या प्रकारे बागाला कोणत्याही तणनाशकमुळे इजा होणार आणि असं काम करू नका. तर अशा पद्धतीने दादा त्यांचा आता तुमचा बुंदा कसा बनलेला आहे? बेस्ट बनलेला आहे ना? बेस्ट बनलेला आहे. आता तुम्ही आता 4 वर्षामध्ये केळी काढलेली आहे, तर असा बुंदा पाहिलेला होता कधी तुम्ही? कधीच पाहिलेला नाहीये. नाही का? असा बुंदा पाहिलेला बघितलाच नव्हता. नाही का? आता वागडी गावामध्ये आता तुमचे ललित शेठ आहे, ललित शेठचाही मागच्या वर्षी त्याचा चांगला बाग निघालेला होता. तर त्यांच्याच मार्गदर्शनाने मी रोप लावलेलं आहे, ललित गोळेच्या मार्गदर्शनानेच रोप लावलेलं आहे मी. आणि त्यांचंच वारंवार शेतकरीला सांगायचं चालू होतं की बुवा तुम्ही आता बदला आणि कुठलीही कंपनी असो कुठला असो त्याच्या नियोजनाने तुम्ही शेती करा, म्हणजे उत्पन्न भेटेल, त्याचं बेनिफिट भरपूर भेटेल. तर आजच्या कंडिशनला काय होतंय, शेतकरी हा म्हणजे योग्य नियोजन न करता कोणतंही आता तुम्ही खोड लावून दिलं ते चालतंय म्हणून चालतंय, येतं आपल्याला 10-12चे रास भेटते, त्याच्यानंतर उत्पन्न येत नाही आणि त्याच्यामुळे शेतकरी काय आहे, त्यांना उत्पन्नाची आशा ही मरून गेली. काय वाटते तुम्हाला? हो, तसंच आहे. म्हणजे आपण जे अन्नद्रव्य केळीला पाहिजे किंवा कुठल्याही पिकाला पाहिजे तर आपण ते देत नाही, दुसरंच कुठलं तरी देत असतो. त्याच्यामुळे आपल्याला उत्पन्नात घट भेटते आणि आपण त्या केळी असो किंवा कुठलाही पीक असो तर त्याला आपण नाराज होत, त्याला लावत नाही. तर तुम्ही आता या बागाला फॉस्फरिक ऍसिड सोडलेलं होतं, तर किती स्टेजने किती सोडलं तेवढं सांगा अजून. मी फॉस्फरिक ऍसिड एकरी हजारी 2 लिटर सोडलेलं आहे. हा, आणि फॉस्फरिक ऍसिड काय काम करतं तेही सांगून द्या आमच्या शेतकऱ्यांना. फॉस्फरिक ऍसिड बुंदा वगैरे बनवायचं काम करतं आणि जे मुळे आहेत अन्नद्रव्य वगैरे ते उचलायचं काम करत. हा, तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही आता चाळीसगाव तालुक्यात आता वाघाईमध्ये आता चांगल्या प्रकारे ललित शेठने केळी काढलेली होती. त्याच्यानंतर तुम्ही आता मी पाहिलं तर मी कंटिन्यू फील्ड व्हिजिट करत असतो. चांगल्या प्रकारे चाळीसगाव तालुक्यात तुमचा बाग हा बनलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपला माल हा एक्सपोर्ट झाला. तुम्हाला काय वाटतं, माल एक्सपोर्ट झाला? पूर्ण माल एक्सपोर्ट होणार आहे, मला खात्री आहे. हा, त्यांना आता पाहू शकता तुम्ही शेतकरी स्वतः. तर शेतकऱ्याने उद्देश एवढाच ठेवायचा की आपला माल हा एक्सपोर्ट झाला पाहिजे. एक्सपोर्ट मालाला
किती दर कमी असले, 1000चा जरी भाव असला तरी तो परवडतो. तुम्ही आता काय हिशोबाने 1000च्या भावाने लावली का ही केळी? हो, 1000च्या भावाने लावलेली मी केळी. आता तुमचं नियोजन तर भाव काढलेला असेल, तुम्ही किती जाईल 1000च्या भावाने गेली तर? 1000च्या भावाने गेलं तर 5.25 लाखाप्रमाणे होतोय. आणि आतापर्यंत खर्च किती आलेला आहे बागाला? आतापर्यंत मला औषधीचा खर्च आलेला आहे 45-45 हजार आणि रोपांचा वगैरे धरून ते 30-35 हजार रुपये वेगळे. हा, मग आणि किती शेवटपर्यंत किती खर्च येऊ शकतो आता केळीला? 1.25 लाख रुपये येऊ शकतो. म्हणजे केळी उत्पादक शेतकरी आहे जे, आता तुम्हाला काय वाटतं, आता व्हेजिटेबल लागवड असते किंवा आता कपाशी मका लावतात, त्याच्यापेक्षा केळी किती बेनिफिट चांगला आहे का? भरपूर बेनिफिट चांगला आहे. शेतकऱ्यांनी, ज्या शेतकऱ्याकडे पाणी असेल त्यांनी शेतकऱ्याकडे पाणी असेल त्यांनी तर ऊस केळीकडे वळलंच पाहिजे. आणि केळी ही चांगला बेनिफिट देते शेतकऱ्यांना, आणि शेतकऱ्यांनी न खोड वगैरे लावता रोप लावून केलं पाहिजे. रोप लावलं पाहिजे बा रोपांनी. रोपाचा बेनिफिट चांगला असतो. तर शेतकरी मित्रांनो, दादा त्यांनी आपला वेळात वेळ दिला, त्याच्यानंतर तुम्ही त्यांचा बुंदाही पाहू शकता. तुम्ही असा जर बुंदा कुठं पाहिला असेल तर कमेंट करायला विसरू नका. आणि शेतकरी मित्रांनो, काय असतं, वेळोवेळी खत नियोजन हे महत्त्वाचं असतं, वेळोवेळी व्हिजिट महत्त्वाची असते, आणि वेळोवेळी जे आपण खतं सोडत असतो त्याच्याचमुळे आपल्याला प्लॉट हा डेव्हलप होत असतो. आणि शेतकरी मित्रांनो, काय असतं, जे आता निस्वाड होत असते, आता त्यांचं 20 त्याच्यानंतर 18 ते 20चं पान निघालेलं आहे, 23व्या पानानंतर आपला घड हा निघत असतो. आता केळी जेव्हा आता फुल निघत असतं, फुल निघाल्यानंतर आपलं केळी ही फक्त आपल्याला काय उचलत असते, झाडं मॅग्नेशियम उचलत असतं, त्याच्यानंतर कॅल्शियम उचलत असतं, थोडं नत्र उचलत असतं आणि पोटॅश, या 4 गोष्टीच आपण केळी आता घेत असते निस्वाड झाल्यानंतर. बाकीचं काही सटर पटर सोडण्यामागे लागू नका. शेतकरी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे. धन्यवाद.